तर आपण पाहतोय या ठिकाणी मंत्रालय शेजारी असलेला आमदार निवास आणि त्या आमदार निवासाचं उपाहारगृह आपण पाहतोय समोर ते सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मागील काही दिवसांपासून हे उपाहारगृह जे आहे ते बंद होतं। हे उपाहारगृह बंद असण्याचं कारण जे होतं ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याच्या तक्रार जी होती त्यांनी केली होती। त्यावेळेला संबंधित कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाणसुद्धा केली होती आणि त्या मारहाणीनंतर संबंधित संपूर्ण प्रकरण हे साधारणतः सरकारकडे गेलं, सरकारने हाताळलं आणि त्यानंतर या कंत्राट कॅन्टीनचं जे कंत्राटदार आहे, उपाहारगृहाचा जो कंत्राटदार आहे त्याचा परवाना जो आहे तो एकंदरीत स्थगित करण्यात आला होता। मात्र सद्यस्थितीत आपण पाहतो की पुन्हा एकदा हे उपाहारगृह जे आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। साधारणतः घटना जी घडली होती ती म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण जी आहे ती केली होती। मात्र मारहाण केल्याप्रकरणी खरं तर संजय गायकवाड यांना टीकेचा सुद्धा सामना करावा लागला। मात्र साधारणतः ज्यांचं हे कंत्राटदार आहे त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार असा सुद्धा प्रश्न जो आहे तो त्यावेळेला उपस्थित करण्यात आला होता। मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय की साधारणतः ज्या प्रकारे संजय गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यानंतर संपूर्ण प्रकरण हे चौकशी अंतर्गत आलं, त्याची चौकशीसुद्धा करण्यात आली आणि या चौकशीनंतर साधारणतः पाहायला गेलं तर डेकडून इकडे आपण पाहतोय जे कंत्राट आहे ते रद्द करण्यात आलं होतं आणि मात्र आता परत एकदा 4 दिवसांच्या बंदनंतर पुन्हा एकदा हे उपाहारगृह जे ते सुरू झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्याच कंत्राटदाराला पुन्हा उपाहारगृह सुरू करण्यास परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आश्चर्यसुद्धा व्यक्त केलं जातं, कारण एका आमदाराचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला निकृष्ट दर्जाचं जेवण असतं ते त्याला मिळतं। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर त्या सगळ्या तक्रारीनंतर सरकार नेमकं काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। विरोधकांनी सुद्धा आरोप जे ते सुरू केले होते ते म्हणजे बरेच वर्षांपासून त्याच कंत्राटदाराला का कंत्राट दिलं जातं असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर सध्या FDA पथकानं कॅन्टीनमधील अन्नाचे नमुने घेतले होते, त्यानंतर कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला होता। 4 दिवस कॅन्टीन जे ते बंद ठेवण्यात आले होते। मात्र आज मंगळवार सकाळी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन पुन्हा जे ते सुरू करण्यात आलेलं आहे। पूर्वीच्याच अजंता कॅटरर्सला हे या कंत्राटदाराला कॅन्टीन चालवण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। साधारणतः पाहायला गेलं तर FDAच्या अटींची पूर्तता केल्यानंतर परवानगी मिळाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सध्या कॅन्टीनमध्ये स्वच्छता आणि इतर सुविधांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ही परवानगी देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे। साधारणतः आपण पाहतोय की आतमधली दृश्य आपण पाहणार आहोत। आपण पाहतोय की साधारणतः हे उपाहारगृह होतं जे आपण पाहतोय की सध्या आपण पाहतोय की अजंता जे कंत्राटदार होते त्यांनाच पुन्हा एकदा कंत्राट जे ते या उपाहारगृहाचं देण्यात आलेलं आहे। काय सांगाल एकंदरीत साधारणतः हे 4 दिवसांपासून हे उपाहारगृह बंद होतं। FDAने सुद्धा साधारणतः सर्व नमुने असतील चौकशी ती केली होती। आता कोणत्या अटींवरती हे उपाहारगृह सुरू ठेवण्यास पुन्हा सांगितलेलं आहे मला माहिती नाही। निश्चितच आपण पाहतोय यांच्याशी आपण चौकशी करणार आहोत। याच ठिकाणी जी घटना जी आहे ती घडली होती, आपण हे उपाहारगृह आतून बघतोय पुन्हा एकदा सगळं हे सुरू झालेलं उपाहारगृह आहे। साधारणतः याच उपाहारगृहामध्ये याच ठिकाणी जी घटना आहे ती घडली होती आणि आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत। साधारणतः काय सांगाल FDA कडून ज्या वेळेला बंद करण्यासाठी सांगितलं होतं त्यानंतर आता कोणत्या अटीखाली हे उपाहारगृह सुरू करण्यास सांगितलं? सर हम लोग इधर काम करने वाले थे तो अपने को कुछ बात इसके बारे में मालूम नहीं है। तर आपण पाहतो इकडे की त्यांना काही माहिती नाही असं ते म्हणत आहेत। आम्ही इथे काम करणारे कर्मचारी आहोत। साधारणतः आपण पाहतोय की हे उपाहारगृह जे ते सध्या सुरू झालेलं आहे। संपूर्ण तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात हे जे उपाहारगृह होतं याच ठिकाणी ही जी घटना आहे ती घडली होती आणि याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्यामुळे जी मारहाण जी आहे ती संजय गायकवाड यांच्याकडून कर्मचाऱ्याला करण्यात आली होती। मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सध्या आता संपूर्ण ठिकाणी FDAच्या ज्या काही अटी असतील त्यांचं पालन करूनच हे साधारणतः आपण पाहतोय की उपाहारगृह जे आहे ते सुरू करण्यात आल्याचं सध्या माहिती जी आहे ती समोर येत आहे। साधारणतः आपण पाहतोय की सगळे या ठिकाणी उपाहारगृह असतील, नाश्ता असेल, जेवण असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ते इथे करतात। इथे काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल, 4 दिवसांनंतर हे उपाहारगृह सुरू झालेलं आहे। 4 दिवस हे बंद होतं। FDAने साधारणतः संजय गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी हे उपाहारगृह जे ते बंद करण्यात आलं होतं। मात्र हे उपाहारगृह साधारणतः
सुरू झालं, त्यामुळे किती दिलासा जाईल? आता जरा बरं वाटते. काल पण आम्ही आलो होतो, परंतु हे उपहारगृह बंद होतं. आम्ही बाहेर थोडंसं केलं, परंतु तिथं बसून खायला बरं वाटतंय. चव चांगली आहे. इकडे जी घटना घडली ही सगळी व्हिडिओ तुम्ही पाहिला होता संजय गायकवाडांचा. मात्र साधारणतः आपण पाहतोय की तो जो प्रकार घडला होता तो प्रकार योग्य तुम्हाला वाटतो? तसा बघायला गेलं कस्टमर म्हणून योग्यच वाटतो, कारण ह्याच्या आधी पण आम्ही त्या क्वालिटी बघितलेलं. आता मी बराच वेळ झाला या ठिकाणी बसलेलो आहे, पण अजून पाणी मागितलं पण पाण्याची व्यवस्था काही अजून झालेली नाही. अशा काही घटना असतात त्याला कारणीभूत, की त्याच्यामुळे त्या घटनेला त्यांना सामोरं जावं लागतं. परंतु ठीक आहे, कालपासून क्वालिटीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. बघूया आता पुढं काय परिस्थिती आहे ते आपल्याला लवकरच कळेल. तिथंच आपण पाहतोय की इकडे बरेच जण या ठिकाणी उपहारगृहासाठी बसले आहेत आणि आपण पाहतोय की आता सध्या शासनाकडून FDAची जी काय असेल या सगळ्या अटीच्या होत्या त्यांची पूर्तता करूनच हे उपहारगृह जे आहे ते सध्या सुरू करण्यात आलेलं आहे. दरम्यान आता या सगळ्यावरती आता विरोधकांनी जो तो आवाज उठवण्यास जी आहे ती सुरुवात केलेली आहे. दरम्यान आता या सगळ्यावरती आता पुन्हा एकदा सरकारकडून असेल किंवा विरोधकांच्या आरोपांवरती सरकारकडून काय उत्तर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.